तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत कराडला. आपली गाडी संध्याकाळी 7 वाजता आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कराडला. हे आपला भाऊ सोडायला आहे आणि हा आपला तेजस या कुठं बांधू याला बांधू कुठं याला बांधू कुठं सर ट्रॅव्हल्स मंगल ट्रॅव्हल्सचे जा रहा वैभव बल्लार ट्रॅव्हल्स गडचिरोली नागपूरला. ही आपली गाडी आहे. आपण या गाडीने जाणार मित्रांनो. या गाडीनं आपल्याला नांदेडपासून सांगलीपर्यंत प्रवास करायचा आहे. तर आपल्या गाडीमधलं इंटेरियर बघा मित्रांनो, किती छान आहे. स्लीपर कोच गाडी आहे. आपला नंबर एकदम लास्टला आला आहे 25L. आपण आता निघालो आहोत नांदेडवरून कराडला जाण्यासाठी. तर ही गाडी सांगलीपर्यंत जाते. आपला प्रवास जवळपास 400 ते 450 किलोमीटरचा आहे. आपण निघालो आहोत 8 वाजता येत आता. तर या बघूया. तर भावांनो, गाडी आता थांबली आहे शर्मा ट्रॅव्हल्सच्या टर्मिनलमध्ये. हे बघा, शर्मा ट्रॅव्हल्सचे टर्मिनल आहे. हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता रात्रीचे 10:04 झाले आहेत आणि गाडी शिरोळ येथे प्रवाशांना जेवण करण्यासाठी थांबली आहे. तर भावांनो, माझं जेवण वगैरे झालं आहे एकदम मस्त मजेत. आता मी जाणार गाडीमध्ये आणि झोपी जाणार निवांत. ही आपली गाडी आहे. इथून इकडं रस्ता जातो लातूरला आणि इथून रस्ता इकडं जातो नांदेडला. तर चला भावांनो, इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर चला मित्रांनो. ही आपली गाडी. भावांनो, खूप जास्त थंड वाटत आहे गाडीमध्ये. एकतर वातावरण एवढं थंड वरून गाडीमध्ये AC चालू. हालत बेकार एकदम. मित्रांनो, आता वाढले रात्रीचे 1 आणि आपण सोलापूरच्या जवळजवळ आलो आहोत. तर भावांनी गाडी एकदम अशी झापझूप करत एकदम असं सनाट्याच्या स्पीडमध्ये जात आहे. ओव्हरटेक करत, हिला ओव्हरटेक करत, तिला ओव्हरटेक करत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता रात्रीचा 1 वाजता आहे आणि आता आपण सोलापूर सिटी पण आलो. हे आपले ड्रायव्हर दादा आहेत. यांनी आपल्याला व्हिडिओ काढण्यामध्ये मदत केली आहे लाईट लावून. आता आपण एकदम प्रॉपर कोल्हापूर सिटी आहोत. हे बघा भावांनो, महाराजाचा पुतळा कसा दिसत आहे. एकदम खतरनाक एकदम असा. तर आता वाजता मित्रांनो सकाळची 4 आणि गाडी थांबली आहे सांगोला टोलवरती. सांगोला हे तुम्ही बघू शकता. ही गाडी होती आपल्याला सोडून गेली. आपण सांगलीमध्ये आलो आहोत. हे सांगलीचं बस स्टँड आहे आणि आता वाजता आहेत सकाळचे 5. आपल्याला इथून पुढं जायचं आहे कराडला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी फ्रेश होऊन आलो आहे. आंघोळ वगैरे झाली माझी. आपण अजून पण इथंच आहोत सांगली बस स्टँडमध्ये. हे सांगली बस स्टँड आहे. आता आपल्याला इथून पुढं जायचं आहे कराडला. तर आपल्याला आता महामंडळाचे लालपरी हिच्यानं प्रवास करावा लागेल. पाच 28 पाऊस चालू आहे. भावानं पण सकाळी सकाळी गरम गरम नाश्ता केला आहे.
पाऊस वगैरे थांबला आहे भावांनो. इथं आपली गाडी लागली कराडची. आपण इथे चहा पिली, आता आपण निघालोत. तर आता आपण आलो महामंडळाच्या लालपरी. आपला इथून पुढचा प्रवास 1,500 राहील. गाडी इस्लामपूर मार्ग. आपल्याला 125 रुपये तिकीट लागलं आहे सांगली ते कराड. हे बघा मित्रांनो, हे मस्त वातावरण झालं आहे. गाडी सध्या आष्ट्याच्या बस स्थानकामध्ये थांबली आहे. इथे 2 मिनिटाचा स्टॉप असतो. इथून पुढं आपण जाणार इस्लामपूर. पाऊस बघा मित्रांनो, सकाळपासून झाला पाऊस सुरू आहे. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. इकडं खूप जास्त पाऊस पडतो मित्रांनो. हे बघा जागोजागी पाणी वगैरे साचलेलं आहे. एकदम हिरवीगार शेती झाली आहे. भावांनो, आता आपण आलो आहोत इस्लामपूर बस स्थानकामध्ये. पाऊस थांबला आहे. एकदम मस्त वातावरण झालं. वातावरण मित्रांनो एकदम असं थंडगार झालं आहे. थंडी वाजत आहे एकदम जास्त. इथून पुढं जवळजवळ अजून आपल्याला 1 तासभर लागेल अजून कराडला जाण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे कोल्हापूर पुणे हायवे रोडचं काम चालू आहे कराडजवळ. हे बघा रोडची कशी दुरावस्था झाली आहे. तर मित्रांनो, आता आपण मलकापूरमध्ये एंटर झालो आहोत. मलकापूरमध्ये पण रोडचं काम चालू आहे. हे बघा. तर आता आपण आलो मित्रांनो कराड बस स्थानकामध्ये. तर आता आपल्याला जायचं आहे विद्यानगर. तर भावांनो, आपला नांदेड ते कराडचा प्रवास संपला आहे आणि हे आपलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट